डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा विश्ववंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व आंबेडकर नगरवासियांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपण सर्वांनी आनंदात उत्साहात साजरी करायची आहे आणि सर्वांनी एकजुटीने अशाच पद्धतीनं एक संघ राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. जय भीम जय. सर, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या जयंतीच्या अनुषंगाने सर्वत्र असा जल्लोष पाहायला मिळतोय. मध्यंतरी भीमसैनिक भीम आपल्या उत्सव समितीचे सदस्य आणि पोलीस यांच्यामध्ये डीजेवरून वादही होता, परंतु तो वाद आपल्या लोकांनी शांत केलेला आहे. सौम्य आवाजामधला डीजे मिरवणुकीमध्ये राहणार आहे. आपल्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया आम्हाला हव्या आहे. आज विश्ववंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण विश्वामध्ये मोठ्या हर्ष उल्हासामध्ये साजरी केली जात आहे आणि त्यामुळं मी सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वात महत्वाचं डीजे असावा की नसावा हा भाग वेगळा आहे, कारण बाबासाहेबांना डीजे पुढे नाचूनच अभिवादन होते असं नाही, तर बाबासाहेबांना सर्वप्रथम आपण डोक्यावर घेतल्यापेक्षा डोक्यात घेऊन त्यांचे विचार आत्मसात करून सर्वांनी अतिशय हर्ष उत्सवात शिस्तबद्ध पद्धतीनं बाबासाहेबांची जयंती साजरी करावी असं मला वाटतं. आणि म्हणूनच सर्व जनतेला मी आवाहन करेन की बाबासाहेबांचे विचार तळागाळातील गोरगरिबांच्या घरापर्यंत कसे पोहोचतील, शिक्षण हे कसं पोहोचेल, आणि म्हणून बाबासाहेबांनी जे काही कष्ट आपल्यासाठी सोसलेले आहेत त्या कष्टाचं सार्थक व्हावं म्हणून सर्वांनी वेगवेगळे उपक्रम राबवावे. सगळ्यांना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल असं मला वाटतं आणि म्हणून सर्व लोकांनी ही जयंती संयमाने, शांततेने आणि हर्ष उल्हासाने साजरी करावी असं मला वाटतं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा बाबासाहेबांचा संदेश होता. बाबासाहेबांचा एक मूळ संदेश आपण जो शिका हे आपण मनात घेऊन शिक्षण संस्था उभारली आणि आज जवळपास अर्ध मराठवाड्यामध्ये आपण शिक्षण क्षेत्रामध्ये नामांकित आहे असा समाजामध्ये गौरव आहे. याबद्दल आपण खरोखरच आहे की तळागाळातील गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांना घडवण्याचं काम आहे, कारण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या मराठवाड्यामध्ये नागशनवनामध्ये जर पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद कॉलेज असेल, आंबेडकर कॉलेज निर्माण केलं नसतं तर माझ्यासारखे हे जे काही गोरगरिबांची मुलं घडले नसते. आणि म्हणूनच त्यांचा एक आदर्श घेऊन आम्ही ह्या औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणजे ज्ञान संदीप शिक्षण संस्था निर्माण केली आणि या संस्थेच्या माध्यमातून आंबेडकर नगर असेल, फुले नगर असेल, गौतम नगर असेल, मिसरवाडी असेल किंवा नारेगाव असेल या झोपडपट्टीतील मुलांना घडवण्याचं काम हे आमच्या ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की गोरगरिबाच्या मुलांना घडवण्याचं, शिकवण्याचं हे जे काम आमच्या माध्यमातून होत आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे, कारण बाबासाहेबांचे थोडक्यात का होईना परंतु ऋण फेडवण्याचं काम आम्ही करतो आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे. प्रस्थापित विभागामध्ये किंवा एरियामध्ये शिक्षण संस्था सुरू करणं आणि त्या लोकांना शिक्षण देणं ही वेगळी बाब आहे, पण आपण अगदी स्लम एरियामध्ये गोरगरिबांची मुलं, कष्टकऱ्यांची मुलं शिकवली आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणले. त्याबद्दल आपलं काय म्हणतात? खरोखरच आहे की चांगल्या सुशिक्षित लोकांना किंवा सुशिक्षित वस्तीमध्ये मुलं शिकतातच, परंतु ह्या सलम मध्ये कष्टकरी, हमाल, मापाडी हे जे यांचे विद्यार्थी आहेत हे शिक्षणापासून वंचित राहतात. आजही तुम्हाला माहिती आहे की शासन म्हणजे नवनवीन जे दररोज काढतायत आणि त्या माध्यमातून शिक्षक कसे म्हणजे विद्यार्थी कसे वंचित राहतील, तर ते दूर वंचित राहू नये यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून आमची ज्ञान संदीप शिक्षण संस्था जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे आणि म्हणून मी सर्व जनतेला आवाहन करतो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करावी आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण हा भीमोत्सव साजरा करावा. सोनवणे परिवाराच्या वतीने, ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाच्या वतीने,
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने सर्व जनतेस बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आमचं जय भीम जय बुद्ध. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या मागे कुठलेही असं बॅकग्राऊंड नसताना अत्यंत संघर्षातून आपण ही शिक्षक संस्था उभी केलेली आहे. यामागची आपली प्रेरणा कोण आहे? माझी प्रेरणा म्हणजे एकदम बाबासाहेबच आहे. कारण बाबासाहेबच नसते तर हे सर्व काही घडलंच नसतं. आणि आई वडील फक्त जे आहे तर बहुजनाच्या मुलांना फक्त जन्म देतात, परंतु बाबासाहेब आहेत, फुले आहेत, शाहू आहेत, यांची विचारधाराच आम्हाला तारू शकते. आणि उद्याच्या काळामध्ये मी सर्व सुशिक्षितांना, नवयुवकांना सांगेल की बाबासाहेबांचे विचार, फुलेंचे विचार, अण्णाभाऊचे विचार, शाहू महाराजांचे विचार, मौलाना अब्दुल कलामचे विचार हे आत्मसात करावेत आणि आपली दूरदृष्टी ठेवून शिक्षणाच्या प्रवाहात यावं असं मी आवाहन करतो. मी प्रकाश सोनवणे, ज्ञान संदेश शिक्षण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.